विकास झाला असेल तर फक्त अब्दुल सत्तार आणि त्याच्या परिवाराचा विकास झालेला आहे. मग हे सिल्लोड आहे की पाकिस्तान? अरे प्याला पानी नहीं देता लोकाला. अरे विकास काय है? 500 दे के 5 साल बेकार कर रहा हूँ. आवाज लोकशाहीचा हा कार्यक्रम आज सिल्लोड या ठिकाणी होतोय आणि सिल्लोडमधील जी काही समीकरणं आहेत ते राज्यामध्ये काहीशी वेगळी असल्याचं पाहायला मिळतंय. राजकारण होतं, मात्र राजकारणामागं काही असे चेहरे असतात जे दिसत नाही आहेत. एकीकडे राज्यात महायुती जरी असली तरी दुसरीकडे सिल्लोडचं चित्र काहीसं वेगळं आहे. मात्र हे झालं राजकारणाचा मुद्दा. मात्र प्रामुख्यानं सिल्लोडमध्ये तेवढा विकास झाला आहे का? ज्यांच्याकडे सत्ता होती त्यांनी तो विकास केला आहे का? काय म्हणणं आहे विरोधकांचं, काय म्हणणं आहे सत्ताधाऱ्यांचं आणि सर्वसामान्यांना काय वाटते आपण जाणून घेणार आहोत. मी सचिन बडे आणि आज आपण पोहोचलेलो आहोत सिल्लोड या ठिकाणी. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी तुम्हाला हे राजकीय नेते दिसत असतील. हेच नेते या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावतात. हेच समर्थनही करतात काही ठिकाणी, तर काही ठिकाणी विरोधही करतात. आपण जर पाहिलं तर प्रत्येक पक्षाचे या ठिकाणी एक एक उमेदवार आहेत, एक एक दोन दोन जण आहेत आणि काही समाजसेवकसुद्धा आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात नेमकं खरंच शहराचा विकास झाला आहे का? काय सांगाल? कुठलंही शहर असेल, गाव असेल, त्या ठिकाणी सर्व सोयीसुविधा मिळणं गरजेचं असतं, विकास होणं गरजेचं असतं. सिल्लोडचा झाला का विकास? एकंदरीत परिस्थिती पाहता राजकारण आणि विकास या मतदारसंघामध्ये खूप वेगळं अंतर आहे. या ठिकाणी जर आपण पाहिलं की विद्यमान मंत्री असतील अब्दुल सत्तार आणि इतर विरोधक इतर पक्षाचे उमेदवार असतील, परंतु विकासाच्या बाबतीत जर तसा मुद्दा आपण जर बघितला तर तसं पाहिजे तसा विकास सर्वसाधारणपणे आमदार सत्तार साहेबांनी केलेला आहे. परंतु विकास करत असताना मला फक्त एक सामाजिक कार्यकर्ता, मी कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता नाही आहे, एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून एवढंच सांगू इच्छितो किंवा विद्यमान आमदार जे आहे तर सर्वांच्या सुखदुःखामध्ये नियमितपणे ते हजर असतात. बाकी राजकारण हा सर्व ज्याचा त्याचा स्वार्थ आहे. राजकारणाची भूमिका मांडत असताना सर्वच उमेदवारांना वाटते की बाबा मी या मतदारसंघाचा आमदार झाला पाहिजे, आमदार झालो पाहिजे. सर्वांना अपेक्षा आकांक्षा असतात. मात्र सामाजिक कार्यकर्ता म्हणून एवढं सांगू इच्छितो की बा दलित, पीडित, कष्टित सर्वसामान्यांच्या दुःख असेल किंवा सुख असो, या ठिकाणी मात्र अब्दुल सत्तार हे नेहमी हजर असतात. विकासाला 100 पैकी किंवा 10 पैकी किती गुण द्याल? विकासाला 10 पैकी? विकासाला 10 पैकी जर गुण जर म्हटलं तर एकंदरीत एक 5 गुण देऊ शकतो. सत्ता म्हणल्याच्या नंतर विकास होतो असं म्हटलं जातं, पण कधी कधी याच्या विपरीत होतं का? काय असतं नेमकं राजकारण्याची, लोकप्रतिनिधीची मानसिकता या सगळ्या गोष्टीला महत्त्वपूर्ण असते. कधीकधी सत्तेच्या बाजूने असे प्रतिनिधी असतात ज्यांच्याकडनं अपेक्षित विजन किंवा मतदारसंघाबद्दल अपेक्षित विचार व्यक्त होत नाही, त्या पद्धतीनं काम होत नाही. आणि काही काही ठिकाणी विरोधात जरी असला तरी लोकप्रतिनिधी सक्षम असला तर सगळ्या गोष्टी घडवून आणत असतो. त्या दृष्टीनं गेल्या 15 वर्षात मी भारतीय जनता पक्षाचा शहराध्यक्ष जरी असलो, सत्तेत जरी असलो, तरी सिल्लोड त्या मानानं विकासाच्या बाबतीत आम्ही गेल्या 15 वर्षात मागे राहिलो, यात मान्य करायला काही हरकत नाही. बरं, परंतु मोठं मन लागतं काही गोष्टी स्वीकारायला. तुम्ही ते स्वीकारताय. काय सल्ला काय द्याल स्वतःच्याच घरातल्या पक्षालाच? नाही, मला एक गोष्ट समजते की आदरणीय माणिकरावजी दादा बारोतकर या मतदारसंघात 15 वर्ष त्यांनी आमदार होते. त्यानंतर भाजपचे 15 वर्ष आमदार राहिले. आता विद्यमान आमदार 15 वर्षापासून आहेत. या 45 वर्षात सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना ह्याच्या पलीकडे एकही मोठा उद्योग या मतदारसंघात आला नाही. मला आठवतं ज्यावेळेस आम्ही लहान होतो, सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचा पगार 7 तारखेला व्हायचा. ते 7 तारखेत 15 तारखे सिल्लोडच्या मार्केटमध्ये जो चलन असायचं, जे व्यवसाय वाढी असायची, सगळ्या गोष्टी दिसून यायच्या. दुर्दैवानं गेल्या 15 वर्षात फक्त उद्योगांचे उद्घाटनच झालेत. मग कापूस प्रक्रिया उद्योग असू द्या, 10 वर्ष झालेत, मका प्रक्रिया उद्योग असू द्या, आता मिरची प्रक्रिया उद्योगाचं उद्घाटन झालं. उद्घाटनापलीकडे अपेक्षित उद्योगधंदे उभारता आले नाहीत, हे आम्हाला मान्य करावं लागेल. आपण या ठिकाणी पाहता यांच्याकडे भाजपचं महत्त्वाचं पद आहे. एकीकडं महायुती एकत्रित आहे, या ठिकाणी 3ही पक्ष एकत्रित आहेत. मात्र स्वतः भाजपमध्ये जरी असले तरी सुद्धा त्यांनी या ठिकाणी विद्यमान आमदारांवर किंवा मंत्र्यांवर जो आहे तो एक आरोप केला आहे की त्यांनी विकासच केलेला नाही आहे. तुम्ही काय सांगाल? प्रत्यक्षात काय चित्र आहे इथलं? काय तुम्हाला सांगायचं आहे? विकास तेवढा झाला आहे का? काय होणं गरजेचं आहे? किती झालं आहे? सिल्लोडचा विकास फक्त कागदावर झालेला आहे. आणि तुम्ही ग्रामीण भाग असो का शहरी भाग असो, या भागात कधी सर्वे जाऊन पाहिला तर सगळे बोगस कामं झालेली आहे. आणि जे काही आमदारांना मोठेपणाने उद्योग केले, सूतगिरणीचं उद्घाटन केलं, मिरची प्रक्रिया केली, कापूस प्रक्रिया, मका प्रक्रिया, हे सगळे उद्घाटन करून ते जमिनी नुसते ताब्यात घेतले आणि कागदावर त्याचे चेअरमन, डायरेक्टर असे आहे. आणि
विकास म्हणजे इतकं दूर आहे का फक्त विकास झाला असेल तर फक्त अब्दुल सत्तार आणि त्याच्या परिवाराचा विकास झालेला आहे, इतर कोणाचाही विकास झालेला नाही. पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा अशा प्रकारचं समीकरण जुळवून त्यांनी प्रचंड पैसा निर्माण करून आता इलेक्शनमध्ये प्रचंड पैसा टाकायचा आणि परत एकदा सत्तेवरती बसायचं, दंडेलशाहीचं राजकारण करायचं, सर्वसामान्य इथल्या कामकरी कष्टकरी शेतकऱ्यांना त्रास द्यायचा, सर्वसामान्यांचे प्लॉट हडपायचे, अशा प्रकारचा सर्रास उद्योग या आमदार मंत्र्याच्या माध्यमातून झालेला आहे. विकासाच्या नावावरती फक्त भंपक गप्पा, खोटं बोल पण रेटून बोल, अशा प्रकारची मानसिकता या मंत्र्याची या ठिकाणी आहे. हे जे सरकार आहे असं आपण समाजाचा चेहरा म्हणण्यापेक्षा कुठलाही सरकार असेल, विकास शहराचा झाला आहे का? पर जो विकास होता है तो नारियल फोड़ने का ज़्यादा विकास होता है, चाहे वो विद्यमान आमदार की तरफ से हो, चाहे वो माजी खासदार दानवे साहब भी थे इससे पहले, उन्होंने भी जो है तो सिर्फ यहाँ नारियल फोड़ने का काम करे हुए. यहाँ पर नारियल फोड़ रहे थे, पब्लिक को बता रहे थे कि इतने हज़ार कोटी की निधि आ रही, उतने लाख कोटी की निधि आ रही, इतने, लेकिन जो है तो अगर उसको देखा जाए तो वो अमल बजावनी नहीं होती उसकी. तो इस तरीके से विकास जो है तो सब जो ज़रूरत आज बेरोज़गारी है नौजवानों के, उसके ऊपर कोई ध्यान नहीं दिया जाता. उसके बाद शेतकरों की समस्या है, आज शेतकरों के जो है तो खत बीज के भाव देखा जाए तो एक तरफ सरकार बढ़ा रही है और उस पर जो है तो दुकानों वाले अलग उसके ऊपर जो है तो फिर सिलक पैसे ले रहे हैं, इसके ऊपर सरकार ध्यान नहीं देती. शेतकरों का की अगर हम देखा जाए तो माल जब शेतकरी बाज़ार में ले जाकर बेचता है तो उसको भाव नहीं मिलता, लेकिन जब व्यापारी के पास चल जाता है तो उसका भाव डबल हो जाता है. इस तरीके से शेतकरों का भी शोषण हो रहा है. परंतु या ठिकाणी रोजगार हा एक मोठा मुद्दा आहे, शेतकऱ्यांचा प्रश्न हा एक मोठा मुद्दा आहे. तो कुठपर्यंत वाटतं तुम्हाला योग्यरित्या हाताळला गेलेला आहे? रोजगारच्या बाबतीत आमचा तालुका जे आहे तर खूप मागे पडलेला आहे. तर जे जिनिंग होते जे उद्योग देत होते, जे बेरोजगार लोकांना जे ते रोजगार देत होते, आज ते जिनिंग आहे ते बंद पडत आहे. तर त्याचं बंद करण्याचं कारण एकच आहे की अब्दुल सत्तार यांची एकदा या ठिकाणी जे हुकुमशाही आहे आणि ते नवीन उद्योग ते इथे येऊ देतात नाही. ते कृषी मंत्री असताना त्यांनी शेतकऱ्यांसाठी काहीच केलं नाही. पोखरामध्ये पोखरामध्ये आमच्या तालुक्यामध्ये बहुतसे गाव पोखरामध्ये येत नाही. तर अब्दुल सत्तारने फक्त कृषी मंत्री असताना त्यांनी वसुली केलेली आहे. हे तुम्ही बघितलं. फक्त त्यांनी जे तर जे कृषी मोठे फॅक्टरी असतील आणि दुकानदार असतील त्यांच्याकडून त्यांनी वसुली केली आहे. सिल्लोड तालुका हा विकासाच्या बाबतीमध्ये खूप मागे पडलेला आहे. तर मी हेच म्हणेन की यावेळेस तर सिल्लोड तालुक्याला बदल पाहिजे. विकास मागताय तुम्ही. सिल्लोडचं कौतुक केलं जातं राजकीय समीकरणांमुळं, मात्र हे आपण म्हणतो भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे, मात्र काही भाजपचे नेते म्हणतायत हे सिल्लोड आहे की पाकिस्तान आहे, काय सांगाल? नहीं, जिसने पाकिस्तान का जो बोला तो पाकिस्तान तो हमारा भारत नहीं है, ये तो भारत है. यहाँ का हर नागरिक जो है भारत के अच्छा सोचता है और भारत मेरा देश है. भारत जो है तो महान है. यहाँ पे सर्वधर्म के लोग जो है अपने भारत होने का गर्व महसूस करते हैं. दूसरी बात मैं ये बताता हूँ कि हमारे सिल्लोड शहर के अंदर यहाँ पे दो किस्म की राजनीति चलती है. एक तो आर्थिक मंदी और दूसरा प्रोटेक्शन. आर्थिक मंदी की सियासत ऐसे चालू है कि जो आम नागरिक है साधारण, इनके बारे में जो है ये गरीब और कैसा बनता, उसको गरीब बनाया जा रहा. और प्रोटेक्शन इसलिए बताता हूँ मैं कि जो गरीब आदमी है इसको प्रोटेक्शन नहीं मिलता है, या नहीं इसका प्रोटेक्शन ऐसा नहीं मिलता है कि कहीं भी हम कोई भी अधिकारी के पास अगर जाते हैं तो गरीब आदमी और साधारण आदमी को जो है काम नहीं होता. वो बेचारा परेशान होकर मजबूर होकर अपना लौट जाता है, यानी मायूस हो जाता है. इसी बारे में मेरा यही बोलना है कि अब जो है जनता बदल करना चाहती है. और दूसरा रहा कि कितना सिल्लोड शहर में और सिल्लोड तालुके ग्रामीण भाग में कितना विकास हुआ, हम सब नेता लोगों को बोलने की ज़रूरत नहीं है, जनता खूब जानती है. मैं MIM का तालुका उपाध्यक्ष माजी, इस नाते से मैं जो है तो मेरी बात यहीं ख़त्म करता हूँ. बरं, तुम्ही काय सांगाल शहराला म्हणजे असं विचारलं गेलं की सिल्लोड आहे की पाकिस्तान आहे, नेमकं तुम्हाला काय वाटतं? हे विधान असं करणं का वाटतं या ठिकाणी? नेत्यांमुळं, विकासामुळं की राजकारणामुळं? देखिए ये सब राजकारणी बात है. आप देख रहे हैं कि जो है तो पिछले कुछ सालों से अब्दुल सत्तार और राव साहब दानवे का किस तरीके से दोस्ताना और साठगांठ है. उसके बारे में अगर उन्होंने पाकिस्तान का
तो ये बात का तो हम समर्थन नहीं करते और ये बात कहना भी नहीं चाहिए। और अगर पाकिस्तान कहते हैं तो वो उनको लग रहा होगा कि अब्दुल सत्तार एक मुसलमान है, वो उनकी नज़र में, लेकिन हमारी नज़र में तो हम सब भारतीय सब जो है तो एक दूसरे के साथ रहते हैं। ये सरकार जो है तो सिर्फ लोगों को, शिंदे सरकार जो है तो सिर्फ लोगों को एक भावनात्मक मुद्दे में उलझाकर और लोगों को लड़ाना चाहती है और भावनात्मक और अपनी जो है तो रोटी सेकना चाहती है। तुमच्या नेत्यांनी असं विधान केलं आहे, मागे विचार केलेला होता की काय वाटतं तुम्हाला, कशामुळे विधान झालं? सन्माननीय रावसाहेब पाटील दानवे असं बोललेत, तुम्ही त्याचा गैरअर्थ काढून घेऊ नका. इथं सगळे मुस्लिम बांधव आहेत, ते कुठल्याही मुस्लिम बांधवाच्या विरोधात बोललेले नाही. ते असे बोलले की ज्याप्रमाणे पाकिस्तानमध्ये जमिनी हडपल्या जातात, ज्याप्रमाणे पाकिस्तानमध्ये ताबे टाकले जातात, ज्यामुळे सर्वसामान्य त्रास होतो, ज्याप्रमाणे सर्वसामान्य व्यापारी व्यवसाय करू शकत नाही, ज्याप्रमाणे सर्वसामान्य त्रास होतो, अशीच परिस्थिती सिल्लोडमध्ये निर्माण झालेली आहे. मग हे सिल्लोड आहे की पाकिस्तान, असा प्रश्न त्यांनी विचारले. त्यांनी पाकिस्तान इथल्या मुसलमानांना, ह्या सगळ्या लोकांना गृहीत धरून नाही या भूमिकेचं युतीतील नेत्याला असं उपदेश करणं म्हणजे युतीत एवढा वाद आहे का इथं? सत्य आहे ते स्वीकारलं पाहिजे. सिल्लोड शहरात व्यावसायिकांची, सिल्लोड शहरातल्या सगळ्या लोकांची परिस्थिती बिकट आहे. आत्ताच तुम्ही 3 दिवसापूर्वी मुस्लिम बांधव, मी हिंदूंचा जाऊ दे विषय, मुस्लिम बांधवांचं अख्खं कुटुंब उपोषणाला बघितलेलं दिसलंय. ज्या सिल्लोडमध्ये मग हिंदू असेल की मुसलमान, त्यांना स्वतःच्या परिवारासाठी, कुटुंबासाठी रस्त्यावरून बसावं लागत असेल, अनेक वेळेस आंदोलन करावे लागत असतील. त्याच आज पाकिस्तानमध्ये ते चालू आहे, सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी आंदोलन करावं लागतात. म्हणून रावसाहेब पाटील दानवे बोलले की सिल्लोड आहे की पाकिस्तान ही सांगण्याची वेळ आलेली आहे. रावसाहेब पाटील दानवे यांनी, माजी खासदार यांनी सिल्लोडला पाकिस्तान म्हणलेलं आहे. जेव्हा ते सत्तेत होते तर अब्दुल सत्तार आणि हे दोघे जे आहेत तर साले भावनीचा त्यांचा नाता होता. परंतु आज अब्दुल सत्तार यांनी जे आहे तर मागच्या लोकसभेमध्ये जे आहे तर कल्याणराव काळे यांना मदत केली, त्यानंतर ते सिल्लोड त्यांना पाकिस्तान दिसू लागलेला आहे. तर ह्या जो भाजप असेल किंवा हे शिंदे सेना असेल, यांना जर जातीचं राजकारण जे करायचं आहे, धर्माचं राजकारण करायचं आहे, आणि या धर्माच्या आणि जातीच्या राजकारणामध्ये जे सर्वसामान्य जे प्रश्न मागे पडत चाललेले आहे. आज सिल्लोड तालुका असेल किंवा शेवगाव तालुका असेल, या ठिकाणी जे आहे तर अब्दुल सत्तारना 15 वर्षामध्ये नीट रस्ते देता आलेले नाही, इथे आरोग्याची सुविधा नाही, इथे काही सुविधा नाही. फक्त इथे जे आहे तर काही लोक आहेत जे धर्माच्या आणि जातीच्या नावाने जातात तर राजकारण करू लागलेले आहे. आणि त्याच्यामध्ये एक रावसाहेब दानवे बी आहेत आणि विशेष करून अब्दुल सत्तार बी आहे. अब्दुल सत्तारवर ज्या मुस्लिम बांधवांचा या ठिकाणी मोठा रोष आहे. कारण की रोष यामुळे आहे की आमचे मोहम्मद पैगंबरबद्दल रामगिरी महाराजांनी अपशब्द वापरले, आणि हे अपशब्द वापरल्यानंतर त्यांनी शिंदेनी जे आहे तर त्या महाराजांचा तर सन्मान केला, त्यांना संत म्हटलं, आणि यांच्या केसेसही धक्का लागणार नाही असं जे आहे तर शिंदे आपल्या एकनाथ शिंदेने सांगितलं होतं. त्यामुळे जे आहे तर आमच्या मुस्लिम समाजाचा रोष ज्या तर जेवढा रामगिरीवर आहे तेवढाच जे आहे तर शिंदे सेनेवर आहे आणि अब्दुल सत्तारवर आहे. आणि यावेळी जे आहे तर आमच्या मुस्लिम समाज जे आहे तर आम्ही सगळं काय बर्दाश्त करू संतापलेला आहे. संतापलेला आहे. काय सांगताय? सर्व काही राजकारण पाहतो आपण, सर्व काही चित्र पाहतोय, काय हवंय नेमकं? कारण काही ठिकाणी आरोप केला जातो विकास नाही आहे, काही जण म्हणतात की नेता चांगला आहे, सर्व ठिकाणी पोहोचतो, मात्र मग ही दुफळी जी आहे विकासाचीच म्हणावं लागेल. 100% नेतृत्व, लिडरशिप जर का हुशार असेल, शिक्षित असेल, तर अशा सगळ्या गोष्टी या ठिकाणी घडत नाहीत. शिक्षण कमी असलं की अशा सगळ्या गोष्टीचा आधार त्या ठिकाणी घ्यावा लागतो आणि पैशाचा मोठ्या प्रमाणावरती आधार त्या ठिकाणी घ्यावा लागतो असं आहे. त्यामुळं धार्मिक राजकारण निर्माण करून किंवा धार्मिक अशा प्रकारचं ध्रुवीकरण करून या ठिकाणी चालणार नाही. कधी काळी सिल्लोड तालुका हा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 1 नंबरचा तालुका त्या ठिकाणी होता. मग तो उद्योगाच्या बाबतीत होता, आर्थिक उन्नतीच्या बाबतीत या ठिकाणी होता. हाच जर का परिस्थिती पाहिली तर सगळ्या तालुक्यामध्ये मोठमोठे फार्मसी कॉलेजेस आलेले आहेत, इंजिनिअरिंग कॉलेज आलेले आहेत, परंतु अजूनपर्यंत सिल्लोडमध्ये जो कधी काळी 1 नंबरचा तालुका होता, इथे शिक्षणाच्या त्या सोयी उपलब्ध त्या ठिकाणी झाल्या नाही. याची सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. महिलांच्या बाबतीत यांचं धोरण नेमकं काय आहे? महिलांच्या बाबतीत आता आमच्या नेत्या आदरणीय सुप्रियाताई सुळे, संसदरत्न सुप्रियाताई सुळेच्या बद्दल यांनी अतिशय घाणेरड्या पातळीवरती अपशब्द त्या ठिकाणी वापरलेले होते, आणि यावेळेस जनता यांना नक्कीच त्यांची जागा दाखवणार हे तुम्हाला माहिती आहे. काय अपेक्षित आहे तुम्हाला शहरात? सर, शहरामध्ये अपेक्षित आहे, परंतु आता जे आपल्या भाजपचे शहर अध्यक्ष असतील किंवा इतर जे नेते आहेत त्यांनी एक विषय काढला किंवा सिल्लोड, जे माजी खासदार रावसाहेब पाटील दानवे यांनी म्हटले की सिल्लोड पाकिस्तान आहे का, त्यांनी ते स्पष्टीकरण दिलं आहे किंवा सिल्लोडचा पाकिस्तान झाला हे प्रकार विशिष्ट फक्त ते म्हणले होते, पण सर्वसामान्य मुस्लिमांना बोलले नाही. परंतु माझं दोन्ही या आपल्या लोकशाहीच्या आवाजाच्या माध्यमातून एकच म्हणणं आहे की भारत देश हा, इथे सर्व जातीचे, सर्व समाजाचे लोक अतिशय गुण्यागोविंदाने राहतात. मी देखील दलित आहे, परंतु रावसाहेब पाटील दानवे असतील किंवा अब्दुल सत्तार जे असतील, माझे जे मंत्री महोदय अब्दुल सत्तार असतील, यांनी राजकारणाच्या ठिकाणी राजकारण करावं. मात्र धार्मिक जी दंगल होईल
असे काही वाईट वादग्रस्त विधान होईल हे कृपया करून कोणत्याही राजकारण्याने करू नये. हे फक्त मी सिल्लोडपुरता मर्यादित सांगत नाही, संपूर्ण महाराष्ट्रासाठी सांगतोय. किंवा जर समजा एकत्रित जर समजा धार्मिक जर या विषय जर गालबोट लागलं तर यामध्ये नुकसान कोणाची होते माहिती का? जे सर्वसामान्य मजूर जे काम करतात, जे हातगाड्यावर ओढून जे काही फळे भाजीपाल्याचे इतर व्यावसायिक जे आहे, काय होतं, वादग्रस्त विधान करून द्यायचे, बंद करायचं, महाराष्ट्र बंद करायचा, भारत बंद करायचा. जो सर्वसामान्य कुटुंबातील जो रोजगार आहे, जो कोणी हातगाडीवाला असेल की भाजीपाला विक्रेता असेल, तो सकाळी जो तो व्यवसायासाठी उभा राहतो आणि सायंकाळपर्यंत तो पैशाचे त्याचा धंदा कसा होईल? साठी 2 पैसे आणि विकासासाठी सर्व काही हे पाहायला मिळते. आपल्यासोबत आता सत्ताधारी पक्षातील काही नेते आहेत. या ठिकाणी विकास झालेला नाही आहे, काय सांगाल? विरोधी काम करणारा माणूस कधी हार मानतो का? तो फैसला मतदानातच होणार आहे. मी बी चांगला म्हणणार नाही, तुम्ही चांगला म्हणणार नाही, त्याचा धंदाच आहे. विरोधीवाला पण विरोध करणार नाही तर पक्के कसे होणार माणसं? विरोध करायला पाहिजेत, विरोध करणारे पाहिजेत. तर विरोध केलेल्या काम माणसाला हरकत नाही. काम विकास झाला नाही ही जनता तुम्हाला मतदानमधून सांगणार आहे. जनताचं काम जनता सांगणार आहे की तुम्हाला काय आहे. 70-80 हजाराच्या लीड राहील मंत्र्याचे, हे लिहून घ्या. आमचा मंत्री विजय होणार आहे. आमच्या मंत्र्याला वाईट बोलल्याशिवाय जेवढं वाईट बोलतील हे तेवढं मतदान होणार. बरं, विकास झाला नाही असं म्हणतायत हे सर्व लोक, त्यामध्ये भाजप सुद्धा सहभागी आहे. नाही, भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टी या ठिकाणी नाहीच आहे. नाही हो, कारण भारतीय जनता पार्टी कधी पक्षनिष्ठा त्यांनी कधी वापरलेलीच नाही या मतदारसंघात. भारतीय जनता पार्टी हे फक्त नावाला एक या ठिकाणी पक्ष आहे. यांच्याकडे पक्षनिष्ठा वगैरे, पक्षाचे आदेश वगैरे एकही कार्यकर्ता मतदारसंघातला दाखवा जो भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी आहे आणि तो पक्षाचे आदेश मान्य करतो. यांनी परंपरा आहे यांची. मला सांगा, राज्यात महायुती आहे, राज्यात तुमचं गुण्यागोविंदानं चालू आहे. आमचं गोविंदान चालू. आता आम्हालाच करावं लागेल ना. देवेंद्र फडणवीस साहेब असतील, मोदीजी असतील, यांच्या नेतृत्वामध्ये एकनाथ शिंदे असतील, अजितदादा पवार असतील, यांच्या कामात आम्हाला करावं लागेल. विरोधीवाला विरोध करायन. अहो, जो विरोध करतात त्यानं कोंबडीचा खोडा बांधला का? कुठं कोणाचं राशन कार्ड काढलं का? कोणाची फाईल केली का? आम्ही कार्यकर्ते निष्ठवान आहे. एका कामात असलं, कोणतं बी काम असू द्या, विहीर असू द्या, तहसीलचं काम असू द्या, काष्ट असू द्या, आम्ही मोठ्या जोमानात जाऊन त्याच्या हातात दिल्याशिवाय आम्ही राहत नाही. हे सेटचे कार्यकर्ते हे आहे यांचा आत्मविश्वास. त्यांनी दाखवलंय आम्ही काम केलेत. तुम्ही खोडा जरी बांधला तरी दाखवा. तर काय आमच्या आत्या म्हणतात की या ठिकाणी अब्दुल सत्तार साहेबांनी खूप विकास केलेला आहे. इथे विकास जे आहे तर काहीच केलेलं नाही. उते उलट जे आहे तर जे व्यापारपेठ होता त्याला, जे लोकांची जे दुकाने होतं त्या दुकानासमोर भेटी बांधून जे आहे तर इथला जे उद्योग होता, ते जे दुकाने होतात ते आज भोकादन या ठिकाणी जात आहे. आणि विकास अब्दुल सत्तार ते 15 वर्षापासून या ठिकाणी जे आहेत तर सत्तेमध्ये आहेत. आणि इथे जे माणिकदादा पालुतकरांनी जे विकास केला तेच विकास जे आता तालुक्यामध्ये नवीन जुना विकास आहे, नवीन काय आलं नाहीये तुम्ही असं म्हणताय? शहर के अंदर सिल्लोड शहर में ऐसी परिस्थिति हो गई कि शहर में हर नौजवान बेरोजगार है. आज तुम सड़कों पे जाओ, चौकों पे जाओ, हर महल्ले में जाओ, 50 से 60 लोग जो है तो तुमको बैठे हुए दिखेंगे, बेरोजगार दिखेंगे. इसका कारण ये है कि आमदार अब्दुल सत्तार साहब और इनके जो भी कार्यकर्ता है, भतीजे, रिश्तेदार है, खड़ी का उद्योग होंदो, रेती का उद्योग होंदो, प्लॉटिंग का उद्योग होंदो, कंस्ट्रक्शन का उद्योग होंदो, एजुकेशन होंदो, मेडिसन होंदो, ये सब लोगों ने शहर का कारोबार हाईचेक कर लिए. म्हणजे बेरोजगारी या कारणामुळे वाढली असं त्यांना म्हणायचंय. ताई, तुम्ही काय सांगाल? बेरोजगारी या कारणामुळे वाढली. तुम्ही आबा मेहनत केल्याशिवाय भेटणार नाही. आयते म्हणणार तर काय म्हणणार तुम्ही? अहो, तुम्हाला विरोधच करावा लागेल साहेब. विरोध. कारण की याचे कामं कोणते झाले. आज पाणी बोकादनला बघा काय हाल हो पाण्याचे. अरे प्यायला पाणी नाही तिथं लोकांना. अरे विकास काय कुठे गेला मग? आज ड्रेनेज नाली असन, रोड असन, रस्ते असन, हे चालू झालेले. बरं, तुम्ही सांगताय रोजगार हायजॅक केला असं म्हणताय. पाणीचा मुद्दा सांगता, पाणी पियाला पोट नाही भरता माणसाचा, हाताला रोजगार लागतं, काम लागतं. नाही, हे जो मुद्दा आहे ना त्यांचे शहराचा 90% जे उद्योग आहे सिल्लोड शहराचा ते त्यांच्या घरात चाललेला आहे. ते घराणाशाही सिल्लोडमध्ये चाललेली आहे. त्याच्या हे सांगतो मी, सिल्लोडचे नौजवान जो नौजवान मुसलमान हैं इनके लिए मैं एक ही अपील करूंगा और सारे शहर के लोगों को एक ही बात बोलूँगा. ये जो आमदार अब्दुल सत्तार है ये बोलता है, देखो मैं अपनी कौम से कितनी मोहब्बत कर रहा हूँ, देखो मैं अपनी कौम से कितनी मोहब्बत कर रहा हूँ. 500 दे के 5 साल बेकार कर रहा हूँ, 500 दे के 5 साल बेकार कर रहा हूँ और भीख में दे के इनको 2 बोटियाँ, इनका सारा राशन अपने घर खींच रहा हूँ. समझे?
ये ऐसा बेरोजगारी शानदार गंभीर आरोप केलाय, तुमच्याकडे येतोय मावशी. आरोप असे केले जात आहेत एकमेकांवर की कुठेतरी भवितव्य धोक्यात आहे, तुम्ही काय सांगाल? नक्कीच असं धार्मिक ध्रुवीकरणातून होत नाही. विकासाचा आपण पश्चिम महाराष्ट्रामध्ये गेलो, प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये विकास आहे, कारण तेथे धार्मिक ध्रुवीकरण केलं जात नाही. तर धार्मिक मुद्दे आणले जातात राजकारणामध्ये. आज आपण 20व्या शतकामध्ये वावरतो, टेक्नॉलॉजिकल इरा आहे, टेक्नॉलॉजिकल युग आहे. अशा युगामध्ये धार्मिक ध्रुवीकरणाचं राजकारण करून चालत नाही. ताईंनी सांगितलं की बा कोंबड्याचं खुराडं तुम्ही बांधलं का? आम्ही कोंबड्याचं खुराडं याच्यामुळे बांधलं नाही, कारण अब्दुल सत्तारांनी त्या कोंबड्याच्या खुराड्यावरती सुद्धा ताबा टाकला असता. त्याच्या आपण ताई विकासाचा मुद्दा जो आहे तो विरोधकांनी सांगितलंय, विकासाचा जो मुद्दा आहे त्यावर बोललं जातंय. वारंवार या ठिकाणी बेरोजगारी वाढण्याचं कारण सुद्धा काही नेत्यांना म्हणतात. ऐका, बेरोजगारी वाढलेली आहे, गिनोचे 4-5 जण आहे आमच्याकडे. सहकारी सूतगिरणी साहेबांनी स्थापन केली, हजारो कामगार त्या ठिकाणी काम करतात. अंतिम टप्प्यामध्ये नॅशनल सहकारी सूतगिरणीचा 100 कोटी रुपयाचा प्रकल्प आहे. आता अंतिम टप्प्यामध्ये तिथेही गोरगरिबाचेच मुलं काम करणार आहेत ना, आणि बेरोजगारांना काम नाही असं काय म्हणतात? आपल्या ग्रामीण भागात सुद्धा खूप काम केलेले साहेबांनी. रोड असतील, पाण्याच्या टाक्या असतील, रस्ते असतील, महिलाचे विकास होईल तर काम होईल, निवडून येईल. विकास नाही तर काम नाही. आता येईल तर काही नाही आहे. आओ चोरो बांधो बारा, आधा तेरा आधा मेरा. ये काम कोणते करते भाई? ये काम का करते? जहाँ रस्ते होते हैं वहाँ जाके बैठते, वहाँ देखते काम होगा. आपने खुद में मेहनत करी तो मेहनत का काम बहुत बड़ा होता है. बरं, आता भागामध्ये काम झालेलं आहे. हे आम्हाला हे ग्रामीण भागामध्ये काम झालेलं आहे. बोरगाव कासारीसाठी गेल्या 20 वर्षापासून रस्ता झालेला नाही आहे. आमचे मुलं शाळेतून निल्लोड मार्गे येत आहे, आणि निल्लोड मार्गे येतानाही आमच्या गावातले 4 मुलांचा ॲक्सिडेंट झालेला आहे तिथं. आणि विकास झालेला हा म्हणतोय, आम्ही मानतो विकास झालेला आहे, पण कुठं दाखवा ना, ग्रामीणमध्ये कुठं विकास झालेला आहे? हा विकास प्रामुख्याने जर पाहिलं तर या ठिकाणी आरोप प्रत्यारोप केला जातोय. या ठिकाणी जी काही समाजसेवक आहेत त्यांनी सुद्धा सांगितलंय की विकास केला जावा, मात्र प्रामुख्याने जर पाहिलं तर आरोप प्रत्यारोप करत असताना सर्वसामान्य नागरिकांना विकास हवाय. आपण जर माझ्या मागे पाहत असाल तर हे राजकीय नेते आहेत, एकमेकांच्या विरोधात भांडतायत. निवडणूक समोर आलेली आहे, मात्र जनतेला भांडण अपेक्षित नाहीये, मात्र विकास अपेक्षित आहे. विकास व्हायला हवा हीच मागणी या ठिकाणी जनता करताना पाहायला मिळते. अनिल साबळेंसह मी सचिन बडे, लोकशाही मराठी, सिल्लोड. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.